आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचं इथे नुकतंच आगमन झालेलं आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतो आहे असे आदरणीय बच्चूभाऊ कडू. पंथी दाखवते प्रकाशाची वाट, प्रफुल्लित झाले हास्य मना. विनंती करतो मी मान्यवरास दीप प्रज्वलने करूया कार्यक्रमाची सुरुवात. सर्व पाहुणे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आपली आन बान शान आपला राष्ट्रध्वज या ध्वजाचे सुद्धा पूजन होत आहे. छत्रपती शिवाजी अशी मी पाहुण्यांना विनंती करतो. शिवरायाच्या पावन चरणी नमुनी आपला माथा, शिवरायांच्या पावन चरणी नमुनी आपला माथा, शब्दातून आरुया सोहळ्याची गाथा, सोहळ्याची गाथा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बच्चूभाऊ आगे बढ़ो, बच्चूभाऊ आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. बच्चूभाऊ कडू अशी मी त्यांना विनंती करतो. वर्धा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कडून विलासजी डोंगरे व इतर सहकारी आदरणीय बच्चूभाऊ कडू साहेबांचे स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर मानसी संतोषजी नंदेश्वर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन बाबूजी अग्रवाल, त्यांचं आतापर्यंत आपण इथे संगीत देशभक्तीपर गीत तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अपंग हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे स्वागत. सर्वांना मी अशी विनंती करतो की त्यांनी भाऊंचं स्वागत करावं. प्रमोद भाऊ परटकर आणि त्यांचे सहकारी. यांची चहा नाश्त्याची दुकान आहे. दिवसभर जे काही अपंग त्यांच्या दुकानवरती चाय पिण्याकरती जातात, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता त्यांना फ्री ऑफ कास्ट चाय दिला जातो. आणि त्यांच्याकडे अश्विनीताई गिरटकर हा सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहे. दुसऱ्यांच्या कामाकरिता करून भाऊ ज्यांची आपण आता इथे आकृतीने वाढ बघतो. ब्राईट घेणार, दाखवणार किती? खरं शेतकऱ्याचं दाखवायची अवस्थाच नाही हो. एवढ्या रोज 2000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या वर्धेमध्ये फक्त. आम्ही इथं 47% वाढलो, त्याच्या न्यूज आहे का कुठं? नाही. आम्ही पाय घासून हसून मारायचो. तुमचा सोयाबीनचे ते झालं, आता सोयाबीन 15 दिवसात हाती येतं. मार्केटमध्ये काय भाव आहे? 35 आहे. खरेदी केंद्र सुरू होण्याची व्यवस्था आहे. तुम्ही चढ उतार निधी देणार होते, सोयाबीनला 6000 देणार होते, मोदीजी बोलले होते, नरेंद्रजी बोलले होते. त्याला माहिती आहे गावातला भाजपचा झेंडा घेऊन आहे आमचे गुलाम, त्यांना भाव भेटो का नाही भेटो. कर्जमुक्ती हे एमर्जन्सी काम आहे, कारण या सगळ्याच्या मध्ये लूट आहे, ते लुटीची वापसी आहे. लुटलं ना तुम्ही. मागच्या वर्षी काय भाव भेटला सोयाबीनले?
काय भावना विचारा. 3,000 3400 रुपयाला लुटलं ना. मग हे लुटीची वापसी आहे. तुम्ही 200-300 उद्योगपत्यांना 18 लाख करोड माफ करताय 10 वर्षात, आणि आमच्यासाठी 1 लाख करोडही लागत नाही. आम्हाला तर 35,000 कोटीच पाहिजे महाराष्ट्राला. पुऱ्या देशाला किती पाहिजे? 2 लाख करोड. ते माफ करत नाही. लेन देणच नाही हो. आम्हाला झेंड्याच्या रंगात रंगून ठेवला आहे. बाप मिळाला तरी 72 नेता जिवंत राहायला पाहिजे, पार्टी सत्तेत आली पाहिजे, या भावना आहे. शेतकरी नेते विजय आणि हमीभाव द्यायचा पण नाही. 1965 मध्ये आपण खरं तर ही योजना आणली. त्यामुळे शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे. जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटले पाहिजे. 1965चा नंतर 90 मध्ये बदलवली स्वामीनाथन आयोगाला. या 1965 पासून तर आतापर्यंत हमीभाव भेटले किती शेतकऱ्याला? आणि ते भेटले म्हणजे जर आपण 100 शेतकरी असेल तर 20 शेतकऱ्यापैकी त्यातले 10 शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच खाल्ले. त्याच्यात सुव्यवस्थापना नाही आहे, त्याच्यावर लक्ष नाही. 65च्या योजनेची अजूनही पाहिजे तशी अंमलबजावणी नाही आहे. फक्त घोषणा करतं सरकार आणि लुटतं. हे मग काय बोललोय का अमेरिकेतला कापूस आम्ही 25,000 ते 23,000 रुपये क्विंटलनं विकत घ्यायचा, आणि माझ्या या देशातल्या शेतकऱ्याचा कापूस 7,000 विकत घ्यायचा. हा कुठला प्रकार आहे? आम्ही 15,000 रुपये क्विंटलनं निर्यात करतोय कापसाची. मग त्याच्यातला नफा तर आम्हाला द्या ना. जो नफा भेटला तो नफा देत नाही आहे. बिलकुल आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे. त्यांना माहित आहे का हा सगळा शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे. याच्या भावापेक्षा याच्या जातीचे प्रश्न महत्वाचे आहे, याच्या धर्माचे प्रश्न महत्वाचे आहे. काही मंदिर बना है, काही मस्जिद को गिराना, और काही मस्जिद को खडा करना, काही मंदिर को गिराना. एवढ्या ह्याच्यात आम्हाला बरोबर अटकून ठेवलं ना. आयात शुल्क माफ केलं, त्याच्यामुळे आता कापसाला जो दर मिळणार आहे त्या कापसाच्या दराबाबत सुद्धा शक्यच नाही, शक्यताच नाही आहे. आज पहिलेच आपण सरप्लस होतोय, त्याच्यात अजून जर आपल्याकडे कापूस आला आणि तो लांब धाग्याचा कापूस येणार, सगळ्या व्यापारी कापड मिलवाल्यांचं अधिक व्यवस्थित होईल. 100-150 कापड मिलसाठी, कापड मिल मालकांसाठी हजारो करोडो शेतकऱ्यांच्या जीवावर नागर चालवलं ना सरकारनं. कोणी बोलायला तयार नाही. तुमच्या मीडियावाले पण याची ब्रेकिंग न्यूज करत नाही. केली का विचारा. आणि त्यातले अर्धे आभारी अदानी अंबानीचे आहे, तुमचे अर्धे चॅनल. नेपाळमध्ये जे घडलं ते भारतात घडेल असं राहिलं तर होणारच ना. मी सांगा, हे त्याची जाणीव करून करासाठीच फिरतोय आम्ही. तर जाणीव झाली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तेच सांगा, अज्ञान राहणं हे आपल्यासाठी मरणाच्या समान आहे. थोडं ज्ञान घेऊन लढणं महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायला आलो. रोज मरतोय. तुम्ही सांगा, सोयाबीन 5,000 5,500 रुपये भावानं खरेदी होईल. खरेदी सुरू झाली तर किती लोकांची होईल सांगता येतं? तेच तुरीचे आहे, तेच कापसाचे आहे. म्हणजे पेरला आम्ही, आता काय समोर. आणि ते देवाभाऊ असे म्हणतोय दुष्काळ पडू द्या. आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला का मग आम्ही कर्जमुक्ती देऊ, जमलं असतं. दर 5 वर्षांना देता येतं का कर्जमुक्ती? मग बोलले काय तिकडे निवडणुकीत? तेव्हा काय 5 वर्ष झाले होते का? अरे या विदर्भातला मुख्यमंत्री आहे, मग या विदर्भात संत्रा आहे, त्याला भाव आहे, तो चांगला आहे शेतकरी. तूर उत्पादक शेतकरी चांगला आहे, कापूस उत्पादक शेतकरी चांगला आहे का धान उत्पादक? तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना, दुसऱ्यांदा बसले खुर्चीवर. मग या तूर धान कपास उत्पादक शेतकऱ्याला दिलं काय तुम्ही? जय श्रीमाचे नारे, बटेंगे तो कटेंगे. आता तर तुम्हीच कापताय, रोज काटा मारताय, रोज तलवार चालतो शेतकऱ्यावर. हिंदू शेतकऱ्यावर चालवतोय. 2,000 शेतकऱ्यापैकी 75% शेतकरी हिंदू आहे, यांना होट मारणारे आहे. कदर नाही. मरा अधिक. तुम्हाला जिंकू आम्ही व्यवस्थित, ईव्हीएम मशीन, नाही तर घोषणा, बटेंगे तो